कोण तर म्हणला की जयकुमार गोरेंना सांगा ग्रामविकास खात्याचा मंत्रिपदाचा राजीनामा द्या. अरे तू सांगितलं कुत्र सुद्धा ऐकणार नाही. मी तर जयकुमार गोरे आणि ऐकायचा विषयच नाही. माझ्या कुत्र्यावर लढून दाखव, माझ्यासोबत लढायचा आमचा विषय आहे. सन्माननीय सोनियाताई, सन्माननीय अर्जुन तात्या, सन्माननीय शिवाजीराव शिंदे, सन्माननीय अतुल शेठ जाधव, सन्माननीय दादासाहेब काळे, आप्पासाहेब पुकळे, युवराज सूर्यवंशी, ज्यांनी आत्ताच प्रवेश केला आणि पहिल्या दिवशी प्रवेश केल्या दिवशीच तिकीट जाहीर करायचा अधिकार पण त्यांच्याकडे आला, ते सन्माननीय युवराजजी बनगर. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून ज्यांनी आपल्यासोबत काम करावं अशा पद्धतीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या होत्या, पण सातत्याने हुलकावणी देणारे ना स्वतःहून प्रवेश करणारे सन्माननीय बाळासाहेबजी जगताप, त्यांचे सगळे सहकारी, तर सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ खूप कमी राहिला. त्यांच्यासोबत प्रवेश केलेले सगळेच आमचे माझे सगळे सहकारी, युवराज जगताप, त्यांचे सगळे सहकारी धीरज जगताप, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब माने, सन्माननीय उत्तमभाऊ, बबनराव काळे आणि आपण सगळेच उपस्थित आहे या ठिकाणी. वरकुड्यात सभा करंट आला नाही असं कधी होणारच नाही. आज या ठिकाणी कुकुरवाड जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही सभा या ठिकाणी होत असताना आजच्या सभेचा जोश, आजच्या सभेतला उत्साह आणि आजच्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये होत असलेले प्रवेश, हे सगळं बघितल्यानंतर बाळासाहेब समोरचा उमेदवार निवडणूक लढेल का नाही याविषयी शंका निर्माण होते. एवढे धक्के मैदानात याच्या आधी देऊ नका. पैलवान मैदानात घेऊन मग कार्यक्रम करायचा असतो, पण एवढं तुम्ही अगोदरच असा माहोल केला तर पैलवान मैदानातच यायचा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून आज मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेल्या अनेक दिवसापासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण जे बळ उभं केलं, जी ताकद उभी केली, एकदा दोनदा तीनदा नव्हे 4 वेळा मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळते, याचा मला मनापासून आनंद आहे. याचं सगळं श्रेय कुणाचं असेल, याचं सगळं श्रेय कुणाचं असेल तर ते माझ्या समोर बसलेल्या मान खटावच्या मातीतल्या माझ्या सहकारी बांधवांचं आणि भगिनींचं, आपल्या सगळ्यांच्या जनतेचं श्रेय आहे. जे आत्ता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा संकल्प करतायत, मी उमेदवार आहे म्हणून सांगताय, किमान 50 मध्यस्थ घातले असतील, भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या. किमान 50 मध्यस्थ घातले असतील की भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या. लांब कशाला? आता जरी म्हणलं ना मी तिकीट देतोय, कपडे काढून इथे येतील. अनेक लोक निवडणुका आल्या कीच येतात. मी सातत्यानं सांगत आलोय, आज नाही, भाद्रपद महिना आला
काय असते भाद्रपद महिन्यात? भाद्रपद महिना ही सगळी ताळंबळ असते, तशी निवडणूक राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची ताळंबळ असते. मध्ये कुठेही लोक दिसत नाही, कधीही दिसत नाही. मध्ये आधी निवडणूक आली ही नेते आलेच, निवडणूक आली सुरुवात झालीच. त्यामुळे हे निवडणुकीपुरतं येणारं घडी आता मान खटावच्या लोकांनी फेकून दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि आता जे निवडणूक येतात, मी बघतोय कधी कधी पोस्ट येतात, कोण तर म्हणला की जयकुमार गोरेंना सांगा ग्रामविकास खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या. अरे तू सांगितलं कुत्र सुद्धा ऐकणार नाही. मी तर जयकुमार गोरे आणि ऐकायचा विषयच नाही. माझ्या कुत्र्यावर लढून दाखव, माझ्यासोबत लढायचा आमचा विषय आहे. 2014 साली तू उभा राहिला होतास आणि 2014 साली जेव्हा निवडणुकीत उभा राहिला तेव्हा तुझं डिपॉझिट जप्त झालंय 14 साली. आता तर जयकुमार गोरे खूप मोठा झाला आहे. 14 साली तुझं डिपॉझिट जप्त झालं, 16,000 मतं पडली. किती बोलावं, आपली उंची, आपली पात्रता, जरा बेतानं बोलावं. कधी कधी म्हणला कुपरे करून कोण काय 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 बोलतो. आता किती वेळा मार खाल्ला तरी सुधरतच नाही. त्यामुळं माणसानं जे पचतंय तेच खावं, जे सोसल तेवढंच बोलावं, त्याच्या पलीकडे बोलू नये. देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना या मातीतला तुमचा सुपुत्र, या मातीचा सुपुत्र आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. आणि निवडणूक आहे, ही निवडणूक ग्रामविकास खातं जे माझ्याकडे आहे त्या खात्यामध्ये काय येतं माहिती आहे? त्या खात्यामध्ये जिल्हा परिषद येते, त्या खात्यामध्ये पंचायत समिती येते, त्या खात्यामध्ये ग्रामपंचायत येते, त्या खात्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणीचे सगळे बचत गट येतात. आणि ही निवडणूक ही ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आणि जेव्हा राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो तेव्हा ह्या सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद ही ग्रामविकास खात्याच्या मंत्र्याच्या पक्षाची असली पाहिजे. ही मान खटावच्या मातीची अस्मितेची असली पाहिजे, अस्मितेचा विषय आहे. आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. या निवडणुकीतनं आमच्या कुकुडवार जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि खास करून माझ्या या मातीचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो सगळ्यात महत्वाचा विषय या भागाच्या पाण्याचा विषय आहे. मी सातत्याने आपल्याला सांगत आलो, खास करून झालेल्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला शब्द दिला होता की जोपर्यंत माझ्या कुकुडवारसह आता 16 नाही, आता जवळजवळ 22-23 गावाचा हा विषय आहे, जोपर्यंत ह्या सगळ्या गावांच्या मध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत जयकुमार गोरे स्वतःसाठी पुन्हा कधीही मत मागणार नाही, अशा पद्धतीचा शब्द देऊन मी या टेंबूच्या कामाची सुरुवात केली. आपण संकल्प केला की मला माझ्या मानखटावच्या मातीतलं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या मानखटावच्या मातीत ऊसाची शेती झालेली बघायची आहे, आणि मला माझ्या मानखटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुरानं पेटलेलं बघायचं. कॅनलचं पाणी वाहते, ऊसाची शेती झाली. आज बघतो आपण जेव्हा गोंदवल्यापासून जातो रस्त्यावर ऊसाच्या गाड्या उभ्या राहतात, ट्रॅफिक जाम होतं. ऊसाच्या गाडीनं माझ्या मानखटावच्या मातीत ट्रॅफिक जाम होईल हे कोणी स्वप्नात विचार केला होता याचा? आज आमच्याकडे ऊसाच्या गाड्यानं ट्रॅफिक जाम होतं. अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण सगळेजण पाहतो. कारखान्याचं धुरानं पेटलं,
आपण बघितलं माझ्या विरोधात मागच्या वेळी निवडणूक लढवली या 2024ला प्रभाकर घारगेने निवडणूक लढवली आणि ते प्रभाकर घारगे म्हणले यांनी 15 वर्षात काय केलं. अरे यांनी 15 वर्षात काय केलं, तुझ्या साखर कारखान्याला लागणाऱ्या उसाला पाणी यानं आणलं म्हणून तो कारखाना चालवतो. हे त्याही वेळी सांगितलं, आजही सांगतो, जर माझ्या उरमोडीचं पाणी जर या भागात आलं नसतं, त्या कारखान्याच्या परिसरात आलं नसतं, तो कारखाना कुसळ घालून चालवायला लागला असता. एका बाजूला पाण्याचे प्रश्न सुटतायत. आता शेवटचा पाण्याचा विषय होता या खामान खटावच्या मातीतला. आमच्या जे गटापूरचा शेवटचा टप्पा होता, जे आमच्या आंध्रीपासून जो वरचा पट्टा होता, त्या पट्ट्याला पाणी दिलं की आमचा मान खटाव 100% बागायती होईल, 100% शेताला पाणी पोचेल अशा पद्धतीची परिस्थिती होती. सांगायला आनंद होतो, ही निवडणूक लागायच्या अगोदर आमच्या जे गटापूरच्या उर्वरित योजनेचं टेंडर निघालं. तेही टेंडर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये फायनल होईल आणि त्याही भागाला पाणी मिळेल आणि माझा मान खटाव दुष्काळातनं मुक्त होईल. येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये ही परिस्थिती आज निर्माण होते. एका बाजूला पाण्याचे विषय संपतायत, दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांचा विषय येतो. प्रत्येक गाव रस्त्यानं जोडलं जाते. प्रत्येक गावामध्ये मागेल तिथे रस्ता होते. आमचा भोजलिंगाचा बघितला आपण सगळे भोजलिंगाचे भक्त या भागातले आहोत. आजपर्यंत अनेक लोकांनी भोजलिंगाच्या डोंगरावर जाऊन जेवण केलं, काय काय केलं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालतं, दोन्ही चालतं. अनेक गड्यांनी वर जाऊन ताव मारला भाया मागं सांगून, पण कधी कुणी विचार केला नाही की माझ्या भोजलिंगाचा रस्ता झाला पाहिजे, माझ्या भोजलिंगाचा विकास झाला पाहिजे. कधी कुणी विचार केला नाही. आज मला सांगायला अभिमान वाटतो, या भोजलिंगानं जयकुमार गोरेला आशीर्वाद दिले आणि त्या भोजलिंगाची जयकुमार गोरेनं सेवा केली. आज भोजलिंगाच्या पायथ्यातनं सुटसुटीत हायवे रोड झाला आणि भोजलिंगावर जाणारा खालीवर जाणारा दोन्ही रस्ते आता सुटसुटीत डांबराचे होतील, हायवे सारखे रस्ते होतील आणि माझा भोजलिंग रस्त्यानं जोडला जाईल. ही परिस्थिती आज आहे. या गावात जे जे दिसतंय, किती मोठं काम केलं बघा. इथं नाव केवढं लिहिले बघा. या गावात जे जे दिसतंय ते काम जयकुमार गोरेंनी केलेलं काम लक्षात असू द्या. तुम्हाला आठवत असेल वरकुटे मलवडीतल्या लोकांना मी सांगितलं होतं की या गावात अशी ग्रामपंचायत बांधेन, अशी ग्रामपंचायत बांधेन. कशी दिसतोय का, दिसतोय का काय परिस्थिती आहे. की ग्रामपंचायत बांधली, बाळासाहेब मागचं नाही दिसत आहे. या गावातले रस्ते असू दे, या गावातल्या शेतकऱ्यांच्यासाठी बांधलेले बंधारे असू दे, या गावातले या गटातल्या प्रत्येक गावामध्ये बांधलेले साजी. हे कधी पाणी पितात, ती पण मी बंधारा बांधला, पाणी आणलं म्हणून पाणी पितात. शेतात त्यांचा ऊस लागलाय, जर मी पाणी आणलं नसतं, मी बंधारे बांधले नसते तर शेतात ऊस लागला नसता. त्यामुळे या भागामध्ये आपण बंधाऱ्याला पाणी अडवलं आणि आता आपण बघतोय त्यातून शेतकरी संपन्न होताना आपण बघतोय. पण तो शेतकऱ्याला बारमाही पाणी मिळालं पाहिजे, तेही पाणी आता या निमित्ताने येईल. या भागातल्या सगळ्याच प्रश्नासंदर्भात असेल, शाळेचा प्रश्न असो, समाज मंदिराचा प्रश्न असू दे, विविध समाजाचे विषय असू दे, खास करून शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं डीपी. मला सांगा, हे सगळं कधी फिरतात? एक डीपी बसवू शकले का? बाळासाहेब अर्धी राष्ट्रवादी माझ्याकडे आली ना, फक्त डीपी बसवायसाठी आली, फक्त डीपी बसवायसाठी. अरे माझा बबनराव गावात बसून फोन करतो, भाऊ 2 दिवसात डीपी बसला पाहिजे, तिसऱ्या दिवशी डीपी बसतो तो बबनराव. आणि अशा किती पिपांना 2-2 वर्ष आबादल्या तरी एक डीपी बसवू शकत नाही, एक डीपी नाही बसवू शकत, एक लाईटचा पोल नाही टाकू शकत. या गावाला अनुभव घेतला, अख्ख्या परिसराला अनुभव घेतला, एक पोल टाकण्याची यांची ताकद नाही. आता कुमार गोरेनं 3-4-5 हजार पोल या खटाव आपल्या कुकुटवाड गटात बसवले असतील. 1 रुपया कधी कुणाला लागला नाही, 1 रुपया. आता डीपी जायला कुणाला 1 रुपया लागत नाही.
तर जे जे काम आपण हातामध्ये घेतलं, जे लोकांच्या गरजेचं आहे, लोकांना आवश्यकता असणारं काम आहे, त्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही सगळं मला दिलंय. जे शक्य होतं ते मीही तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला, पण मी उपकार नाही केले. ज्या जनतेने एका सामान्य कुटुंबातल्या जयकुमार गोरेला आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री बनवलं, त्या जयकुमार गोरेला आयुष्यभर तुमचं किती काम केलं तरी तुमच्या मनातनं जयकुमार गोरे उतराय होऊ शकत नाही. एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी मला दिलंय. एका बाजूला पाणी पोचतंय, एका बाजूला शेतकरी बागायतदार होतोय, एका बाजूला विकासाचं काम होतंय, दुसऱ्या बाजूला बसवडला MIDCचं काम चालू होतंय. मी सातत्याने सांगितलं की जोपर्यंत या भागामध्ये MIDC होत नाही, या भागातला आमचा शेतकऱ्याचा मुलगा जो विस्थापित होतो स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि जातो पुण्या मुंबईला, कुठंतरी वसईला जातो, कुठं या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जातो आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रयत्न करतो. कुठल्या तरी कंपनीत काम करतो, कुणाच्या दुकानात काम करतो, कुठे एखादा गलाई बांधव म्हणून जातो, कुठं पेंटिंगचं काम करतो. या सगळ्या लोकांना स्वतःच्या शेतामध्ये आणून बागायतामध्ये काम करण्याची संधी निर्माण करून देईल. आणि जेवढी लोक राहतील, जेवढी मुलं राहतील, तेवढ्यांच्या हाताला काम देण्यासाठी भव्य दिव्य अशा MIDCचं काम आता मसवडमध्ये चालू होते. तेव्हा हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. आणि हे प्रेम माझ्या मातीनं, माझ्या माणसाने मला दिलंय. हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत या मान खटावच्या मातीची सेवा करेन. आणि एक सांगतो, मी ज्या दिवशी मरेन त्या दिवशी माझा मान खटाव बारामतीच्या पुढे गेलेला असेल, हे जाताना या निमित्तानं मी सांगेन. आमची स्पर्धा तिथं असेल. मी सातत्याने सांगत आलो की जोपर्यंत बारामतीच्या बापाचा पोरगा त्याची मुलगी द्यायला माझ्या मान खटावमध्ये येत नाही तर आमचं काय, आमची मुलगीकडे घेऊन जायचं, पण त्यांची मुलगीकडे आमच्या मान खटावमध्ये देत नव्हतं. का देत होतं? कराडातला गडी, फलटणातला गडी, बारामतीचा गडी, आमची मुलगी घेऊन जायचा तिकडं, पण त्यांची मुलगी कधी इकडे द्यायचा नाही. अरे आता बारामतीचा बाप मुलीचा शोधत येतो मानखटावमध्ये, आहे का गडी. याला कारण आहे, अरे बारामतीवाल्याकडे 2 एकर नाही तर 3 एकर राहिले आणि बँकेचा कॉलम असतो त्याच्यावर जागाच राहिली नाही द्यायला. पण माझ्या मानखटावच्या मातीतल्या प्रत्येक शेतकरी बांधवाकडे 10 एकर, 5 एकर, 15 एकर, 20 एकर, पण बँकेच्या ह्याच्यात सोसायटी सोडून दुसरं नाव दिसणार नाही कोणाचं. आणि ते पण मार्च एंडला अजिबात नाही. असा स्वाभिमानी माणूस माझ्या मानखटावचा आहे, संपन्न असणारा माणूस आहे. आणि बारामतीच्या बँका बुडाल्या, पण माझ्या मानखटावच्या पतसंस्थामध्ये नको बाबा एवढं कुठं ठेवू. ही परिस्थिती आज निर्माण झाली का माझा मानखटावचा माणूस स्वाभिमानी आहे. अरे कांद्याचे 20,000 30,000 आले तर ती निघून बँकेमध्ये ठेवील, पण स्वतःचं घर चालवताना दुधाचा पैसा येतोय का, भाजीपाला करून येतोय का, जमतोय का बघून घर चालवेल, पण स्वाभिमानाने राहील, बचत करेल. ही माझ्या मानखटावच्या मातीचा इतिहास आहे. पांढरे कपडे घालणारा तिकडचं बघितलं ना, पांढरे कपडे घालणारा दिवसातनं 3 वेळा जप्ती येते घरी, आणि हो घडी टाईट कपडे घालून चालला फिरायला. पण माझ्या मानखटावच्या मातीत हे कधी होत नाही, कारण माझी माती सन्मानाची आहे. माझ्या मातीला अभिमान आहे, मान आहे, सन्मान आहे. इथल्या माणसामध्ये स्वाभिमान आहे. आणि म्हणून मानखटावच्या मातीचा सुपुत्र म्हणून आज राज्याचा मंत्री झाला. त्या मातीला पण अभिमान आहे. ज्यांनी मत दिलं नाही, ज्यांनी मत मला दिलं नाही, मला आमदार करताना विरोध केला, त्याही लोकांनी मी मंत्री झाल्यावर माझं स्वागत केलं की आमचा माणूस मंत्री झालाय, आता आम्ही कशासाठी त्याला विरोध करू, तो राज्याचं नेतृत्व करतोय, तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी जाऊ. ज्यांनी मत दिलं नाही अशाही लोकांनी मला बळ देण्याचा प्रयत्न केला. मला ताकद आशीर्वाद आजही देत आहेत. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देईन, कारण हा गुण माझ्या मानखटावच्या मातीचा आहे. आणि या मातीमध्ये या लोकांच्या मध्ये अशा पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायची. वाटतं ना तुमचा जयाभाऊ सोलापूरला जाऊन सोलापूरची महापालिका लढू शकतो. 30 निवडणुकीची जबाबदारी सोलापूरच्या जिल्हा परिषदेची माझ्यावर आहे. धाराशिवच्या जिल्हा परिषदेची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि माझ्यावर अवलंबून असणारे असंख्य कार्यकर्ते या सातारा जिल्ह्यातले आहे. त्यांची निवडणूक
त्यांनी प्रचंड मोठं प्रेम माझ्यावर केलंय, त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कदाचित मला कमी अधिक वेळ मिळेल. पूर्वी जसा गावोगावात फिरत होतो तसं फिरता येईल का नाही माहिती नाही. मी प्रयत्न करेन सगळ्यांना भेटण्याचा, सगळ्यांच्या सोबत येण्याचा. पण मी आलो नाही आलो, मी पोचलो नाही पोचलो, तरी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून लढायची आहे. आणि या जिल्हा परिषद गटातनं विक्रमी मतानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी विनंती आपल्याला करतोय. द्याल निवडून, द्याल निवडून. एवढ्या हवा वाजत कसा काय? अरे किमान भोजलिंगाला तर ऐकलं गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? द्याल निवडून. हा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.